हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. वेलकम बॅक. मी निलिमा स्वागत करते तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आता वाजलेत 7:45 आणि मी सकाळी 6:30 वाजेलाच उठली आहे. उठून मुलांचा टिफिन वगैरे बनवला आहे. लिलेश पण आज ऑफिसला जाणार आहेत म्हणून लिलेश त्यांचा टिफिन बनवला आहे. तर ऑलमोस्ट माझं किचनमधलं ऑलमोस्ट अर्धं काम झालं असेल. टिफिन रेडी आहे तिघांचे, पण तिघांना टिफिन रेडी करून दिलेत. दोघं मुलं रेडी आहेत. हे फ्रेंड्स, माझी घरातले अर्धी कामं झालीत. मुलं गेलीत स्कूलला, लिलेश गेलेत ऑफिसला, त्यांचा टिफिन वगैरे सगळं देऊन झालं. त्याच्यानंतर दुपारच्या जेवणासाठीचा स्वयंपाकही मी करून घेतला. त्याच्यामध्ये मी केले आहे कढी, भात आणि चपाती. तर अर्धे कामं तर बाकी आहेत, पण मला लागली आत्ता भूक म्हणून मी आता सगळ्यात पहिले मी नाश्ता करून घेणार आहे. थोडंसं कढी भात खाते आणि मग नंतर राहिलेली बाकीची कामं करते. खूप जास्त कामं नाही राहिली, थोडीशीच कामं राहिली आहे. मी आली होती पार्लरमध्ये, पण आता एक प्रॉब्लेम झाला आहे. जो आम्ही रीनाचं वॅक्स घेतलं होतं मार्केटमध्ये जाऊन, त्या वॅक्स थोडासा प्रॉब्लेम झाला आहे की ते फक्त एकच वेळा चाललं आहे आणि नंतर लगेच बंद झालं आहे. तर ते रिप्लेस करायला जायचं आहे. मग पहिले आम्ही तिथे जाऊन येतो, कारण जास्त जितकं लेट झालं तितकं प्रॉब्लेम होईल. पार्लरमधून आम्ही ते वॅक्स चेंज करायला गेलो होतो, पण त्याची फक्त केबल खराब झाली होती. जी त्याच्यासोबत केबल आली होती तीच डॅमेज होती, त्यामुळे ते चालू होत नव्हतं. त्यांनी आम्हाला केबल चेंज करून दिली. त्यानंतर आम्ही पार्लरमध्ये आलो. पार्लरमध्ये काम असल्यामुळे नंतर शूट नाही करण्यात आलं आणि आत्ता मी येताना भाजीपाला घेऊन घरी आली आहे. आणि आता इथं मस्तपैकी चहा ठेवला आहे. मुलांसाठी मी बनवते आहे मोमोज. तर आता मी त्यांना क्लासला जाण्याच्या अगोदर काहीतरी थोडंसं खायला पाहिजे म्हणून मोमोज बनवून देते. ते मोमोज खातील आणि मी लगेच त्यांना क्लासला सोडायला जाईल. हे बघा, असे मोमोज हे पॅकमध्ये येतात. तर इथं मोमोज मी स्टीमरमध्ये ठेवले. 5-10 मिनिटात ते स्टीम होतील आणि लगेच खाण्यासाठी रेडी. ओ हो, इथं आमचे मोमोज रेडी आहेत. चलो बच्चा लोग. फ्रेंड्स, घरी नाश्ता नाही केला मी. मुलांपुरता फक्त मोमोज बनवले होते. मला पण भूक लागली होती, तर फक्त त्यांच्यापुरता मोमोज बनवले. आणि आता मी घेऊन आली आहे पार्सल वडापाव. आता आम्ही खाऊ वडापाव. चलो वडापाव खाएंगे. चलो. पैकी हेड मसाज करून घेते रीनाकडनं. रीना हेड मसाज करून देणार आहे. चालू आहे आमची हेड मसाज.
तर आमचा हेअर मसाज झालेला आहे आणि मी मस्तपैकी अशी आता वेणी घालून घेतली आहे केसांना, तेल लावले म्हणून. रॅबिट ती ही मग घरी जाते तू? घरी जायचं सुद्धा विसरून जाते ही पोरगी की मला घरी जायचंय म्हणून. तिला असं आठवण द्यायला लागतं, तू घरी जातेस ना, जाणारच की नाही जाणारच आहे ना, प्रत्येक वेळेस द्यावी लागते ना. मम्मी घरी जाते आणि घरी जाऊन बोलणे खाते मम्मीकडचे. ये मग उद्या व्यवस्थित एका साईडने, कोणाला ठोकत ठाकत येऊ नको म्हणजे झालं. पंच लागणार पण नाही रीना तसा जोरात. किती ताकद नाही मारशील तू, तुझ्याकडे तेवढी ताकद आहे का सांग बरं. हे गाईज आता वाजले 7:30 आणि मग मला मुलांना घ्यायला जायचंय 8:45 वाजेला. तर तोपर्यंत एक ब्लाऊज आले स्टिचिंगसाठी, ते द्यायचंय मला गुरुवारी दुपारपर्यंत. तर मध्ये कसं कस्टमर असतात पार्लरचे वगैरे, तर मग मला मध्ये मध्ये उठावं लागतं. तर ब्लाऊज कंटिन्युअसली 2 तासात शिवणं होत नाही माझ्याकडनं, जरा लेट होत राहतं. म्हणजे तुम्ही बघतात की एक ब्लाऊज शिवायला मला एक अख्खा दिवस किंवा पुढचाही दिवस लागतो, कारण मध्ये मध्ये मी उठत असते सारखी. पार्लरचे कस्टमर आले तर उठावं लागतं, किंवा मुलांना क्लासला सोडायला जायचे, काहीतरी काम आले, त्याच्यामुळे मला लेट होत राहतं माझं. आणि एका दिवसात माझं ब्लाऊज होत नाही किंवा 2 तासात होत नाही. जर कंटिन्यू बसले तर 2 तासात माझं ब्लाऊज कम्प्लीट होतं, स्टिचिंग वगैरे हुक वगैरे लावून सगळं. बट मी उठत असते सारखी. तर आत्ता आहे टाईम, तर मी हे ब्लाऊज कटिंग करून घेते आणि उद्या मग शिवायला बसेल असं करेल. तर आता मी घेते मी कटिंग करायला. तर हे ते ब्लाऊज आहे जे मला कट करायचंय, तर यांची मापं टाकून घेते आणि कटिंग करून घेते. हे गाईज माझं ब्लाऊज कटिंग करून झालेलं आहे. आता वाजले 8:30, मला घरी जायचंय, मुलांना घ्यायला जायचंय. पहिले पॅकअप करते, सगळं फटाफट पॅकअप करते आणि मग मुलांना घ्यायला जाते. आणि मुलांना घेऊन झाल्यानंतर मग घरी जाते. घरी जाऊन स्वयंपाकाचंही प्लॅनिंग करावं लागेल. तर आता हे ब्लाऊजचं कटिंग करून झालेलं आहे, उद्याचं स्टिचिंगचं काम करते. हे फ्रेंड्स, आम्ही मगाशी चालोय घरी, मुलांना क्लासमधून घेऊन आलेली आहे आणि आता मी करते स्वयंपाक. आणि स्वयंपाकात मी करणार आहे गंगारामची भाजी, माझं फेवरेट गंगाराम. तर आज बनवणार आहे गंगारामची भाजी. सकाळची कढी आहे, भात आहे आणि गंगाराम सोबत चपात्या. तर आता मी बनवते गंगाराम, लगेच बनवेल चपात्या. हे फ्रेंड्स, आमचं जेवण वगैरे सर्व काही झालेलं आहे. मी डिशवॉशर पण लावलंय, भांडे धुवायचं काम चालू आहे. आणि आता आम्ही दोघं जण जातोय खाली वॉकला. मुलं ऑलरेडी झोपायला गेलेत त्यांच्या रूममध्ये, मुलं गेलेत झोपायला. आज जरा चिपू आहे ऑइल हेड मसाज केल्यामुळे. तर आम्ही दोघं जण जातोय मस्तपैकी वॉक करायला खाली. एक 20-25 मिनटं वॉक करू आणि त्याच्यानंतर मग घरी येऊन जाऊ. हे फ्रेंड्स, मस्तपैकी वॉक करून आम्ही आलेलो आहोत आणि आता चालू आहे झोपायची तयारी. तर हा होता माझा आजचा दिवस मी इथंच संपवते. आजचा ब्लॉगही मी इथंच संपवते. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या. टेक केअर, बाय, गुड नाईट.